नंतर पोखराचे परिमल सिंग, नंतर कृषी आयुक्त, कृषी सचिव अशी सगळी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता तुमच्याही क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश झालेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि आता हे सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे. तर आमची मानसिकता आहे सरकारची, पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय असल्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळवून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती, ह्याचबरोबर बचत होते. म्हणजे 50% पाणी वाचतं, खतामध्ये देखील 40 ते 50% खतं वाचतात. आणि हे सगळं करत असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट मधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे, काही संस्थांनी टायअप केलेलं आहे. हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत, जेवढी कृषी विद्यापीठ आहेत आणि काही खासगी पण चर्चा 9 ते जवळपास 10:30 पर्यंत आम्ही 1.5 तास त्या बाबतीमध्ये केली. आमच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहत आहे. काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन देऊन एक मीटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे. त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत, इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत, अधिकारी हजर राहणार आहेत. असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर आहेत. जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला, तशा प्रकारे आपण या पुणे विभागाचा इथं त्या बाबतीमध्ये घेतोय. काही ठराविक शहरं पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतोय त्याला पण मी रस्तोगींना बोलवलंय, माणिकराव कोकाटांना बोलवलंय, सूरज मांढरेंना बोलवलेलं आणि ह्याच्यातल्या तज्ञ लोकांना बोलवलेलं आहे. आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळं कुठल्या साधारण तालुक्यामध्ये एआयचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही 2-3 तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत. तर तो एक आहे. आणि अजून एक मला आपल्याला या प्रेसच्या निमित्तानं सांगायचंय की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घराचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्यात. कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ अल्युमिनियम शटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंप रोधक नसावं. योजनेत लाभार्थींना 2.5 लाख रुपयाचं अनुदान प्राप्त असणार आहे आणि याच्यामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर ते जे आमचं मंडळ आहे, महामंडळ, त्याच्यातून 2 लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये घरांचं अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आम्ही सोलर सिस्टीम आणि ग्रीन मानके यासाठी देखील अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय. तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक कार्यक्रम आपण बालेवाडीला घेतला होता, मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो, सेंट्रलचे पण मिनिस्टर होते. तशा देखील 4-5 ठिकाणी निवडलेले आहेत आणि तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतोय. मला प्रकर्षाने जाणवलं आपल्या शहरांमध्ये, राज्यांच्या मध्ये जे लोक बऱ्यापैकी घरामध्ये राहू शकतात आणि ज्यांचे उत्पन्न चांगलं आहे ते जवळ चांगल्या घरामध्ये, मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकतात, असा वर्ग आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे. आयटी क्षेत्र असल्यामुळं, ऑटो क्षेत्र आपल्याकडे असल्यामुळं, ऑटो हब झाल्यामुळं, इतर इंडस्ट्री आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच्यात ती लोक त्यांच्याकडे काम करणारे ड्रायव्हर, त्यांच्याकडे काम करणारे, झाडू पोतना करणारे, हाऊसकीपिंग करणारे, धुणं भांडी करणारे, जेवण बनवणारे कुक, ह्यांचा कुठंच विचार केला जात नाही. मग ह्या लोकांचं राहण्याची फार गैरसोय होती आणि म्हणून साधारण ह्या वर्गाला
आणि या सगळ्यांचं उत्पन्न ते 3 लाखाच्या आतमध्ये बसतं. तुम्हालाही माहितीये की ड्रायव्हर लोक 20-22-24 हजार रुपये त्यांना पगार असतो. म्हणजे बातून 24 आणि 5 फुलांचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल. जागाची उपलब्धता राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या शहराकरता आणि एआयचा वापर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता अशा पद्धतीनं आम्ही करतोय. त्याच्याबद्दलच्याच आजच्या मीटिंग होत्या. या घरांची किंमत किती असेल? या घरांची किंमत त्या भागात आम्ही ही घरं उंच बांधणार आहोत. आम्ही त्याच्यामध्ये ते ग्राउंड प्लस 3 वगैरे आणि बँकेशी पण आम्ही लिंकअप करतोय की बँकेला ते घर मॉर्गेज करायचं आणि ते घर किफायतशीर दरामध्ये त्याला मिळेल आणि त्याचा हप्ताही व्यवस्थितपणे जाईल आणि त्याच्यातली काही कॉर्पस तयार करून वर पूर्णपणे सोलर पॅनल बसवून तिथं लागणारी लिफ्ट आणि त्या लिफ्टला लागणारी वीज, मोठ्या इमारती आपण करतो म्हणून तिथं लागणार पाणी खालनं पक्की करायचं वगैरे त्याच्याकरता आणि तिथं लागणारी बाहेरची वीज, घरातल्या विजेचं मीटर तर ज्याचं त्याचं राहणार, परंतु जी नवीन पॅनल पूर्वीचे पॅनल साधारण 550 युनिट वीज द्यायची, आता 850 युनिट देणारे वीज देणारे आणि थोडी साईज कमी असणारे पण पॅनल आले. तुम्हाला पत्रकार मित्रांनो आठवतात पण त्यानंतर कितीतरी मोठं काम होणार आहे ना आणि ते सिद्ध झालेले आहेत. 2-3 वर्षाचे त्याचे प्रयोग झालेले आणि ते सक्सेस झालेले आणि त्याच्यातनं उसाचं टनेज पण वाढलं, खतं पण कमी लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय. त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही, उलट पाण्याची बचत होणार आहे. पिकाला प्रोत्साहन देतच नाही. जिथं पाणी बऱ्यापैकी असेल, पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना आपण प्रोत्साहन देतो. जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं ऊसाला आपण प्रोत्साहन देतोय. जिथं मध्यम पाणी असेल तिथं सोयाबीन, कापूस, मका, कांदा त्याला प्राधान्य देतोय. आणि जिथं पाणी म्हणजे माझं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, ठाणे आणि कोकणचं पट्टा त्याच्यात धान म्हणतात, काही पॅडी म्हणतात, काही भाजपमध्ये प्रवेश करतायत. मग मी काय करू? उद्याच्याला तू कुठल्या चॅनलला आहे? साम टीव्ही. तू उद्या TV 9 ला गेला तर तुझा अधिकार आहे ना. तू कुठं जावं? IBM ला गेला, लोकशाहीला गेला, NDTV ला गेला, ABP ला गेला तर तो तुझा अधिकार आहे. तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते, आता ते सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार. ट्राय पार्टी अग्रीमेंट त्या ठिकाणी करणार. मी उत्साहाबद्दल फक्त सांगतो, बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच. अरे बाबा, राज्य सरकारचे होते ना, कुणाच्या वगैरे तुझ्यामध्ये होते. अरे मी ऍग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही. तू त्या दिवशी कामात होता. मी अतिशय व्यवस्थित विशद केलं आणि सांगितलेलं आहे. आम्ही एखादी बोला कळत नाही काय. गेल्या 15 दिवसात साहेबांची 3दा तुमची बैठक झाली, रयतची बैठक झाली, आजची बैठक, जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली. या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र. संजय राऊत म्हणाले की काका आणि पुतणे एकत्रच आहेत. यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे, नंबर 1. नंबर 2, पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर, भाजप, सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे. इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल.
आणि एक चांगली संस्था कर्मकांडांनी काढली. त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते, नंतर अध्यक्ष वसंतदादा झाले, आता पवार साहेब आहे. त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो, नवीन शिक्षण कशा पद्धतीने आपण त्या मुलींना देऊ शकतो, त्याच्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, म्हणून ती मीटिंग होती. ती आपल्या मुलींच्या भल्याकरताच होती. ते चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली, हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे. आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय, मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर, त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल, तर या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे. ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे. ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना. त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं. आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात. मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात. काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात. सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं. सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या, भारत सरकारच्या झाल्यात, महाराष्ट्र सरकारच्या झाल्यात. तिथं 5 वर्षाकरता सरकार आलं, इथं 5 वर्षाकरता सरकार आलं. जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आहोत. आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील, काहींनी अभ्यास केलेला असेल, काहींचीकडे अधिकची माहिती असेल, तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला 1 मेला महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. 65 वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर आहे.